अचानक कलेक्टर राजूची गाडी चहाच्या दुकानासमोर येऊन थांबली. हे पाहून चहावाला एकदम घाबरून गेला. कलेक्टर राजीव गाडीतून खाली उतरले आणि चहावाला जवळ येऊन त्याला विचारले, मोहनराव कुठे आहेत? चहावाला म्हणाला, कोण मोहनराव साहेब? मी नाही ओळखत त्यांना. कलेक्टर राजीव म्हणाले, अरे तेच मोहनराव जे इथे तुझ्या अगोदर चहाचे दुकान चालवत होते. तेव्हा तो चहावाला म्हणाला, साहेब, ते तर 5 वर्षापूर्वीच इथून त्यांच्या गावी निघून गेले. तेव्हापासून मी इथे चहा विकत आहे. त्या चहावाल्याचे असे बोलणे ऐकल्याबरोबर कलेक्टर राजीवच्या चेहऱ्यावर विचित्र भाव प्रकट झाले. काय? गावी निघून गेले? तू सांगू शकशील का ते गावी का निघून गेले? चहावाला म्हणाला, मला नाही माहित साहेब. मी त्यांना या सर्व गोष्टी विचारल्या नाहीत. मी जेव्हा इथे आलो तेव्हा ते आजारी होते. सुकून त्यांचे शरीर काट्यासारखे झाले होते. त्यामुळे कमी पैशांमध्ये त्यांनी हे आपले दुकान विकले आणि ते निघून गेले. त्या चहावाल्याचे असे बोलणे ऐकून कलेक्टर राजीवचे हृदय धडधड करू लागले. त्याला स्वतःचा खूप राग येत होता की त्याने यायला उशीर तर केला नाही ना. नाही नाही, एवढा चांगला माणूस एवढ्या लवकर हे जग सोडून जाऊ शकत नाही, असा विचार करत राजीव एका जुन्या खुर्चीवर बसला आणि जुन्या आठवणी आठवू लागला. राजीव खूपच थकून आणि मजबूर होऊन मोहनरावांच्या चहाच्या दुकानात येऊन बसला होता. चहावाले मोहनराव म्हणाले, साहेब, चहा बनवू का? राजूने खुर्चीवर स्वतःच्या शरीराचा पूर्ण भार सोडला होता. तेव्हा पुन्हा एकदा चहावाले मोहनराव म्हणाले, मालक, चहा बनवू का? तेव्हा डोळ्यात अश्रू आणत राजीव म्हणाला होता, काका, माझ्याकडे पैसे नाही आहेत. त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून मोहनराव म्हणाले होते, पैसे नाही घेणार. तू भुकेला सुद्धा वाटत आहेस. चहा बनवतो, चहा बरोबर बिस्किट सुद्धा खाऊन घे. चहा बिस्किट खाऊन झाल्यानंतर सुद्धा राजीव तिथेच बसून होता. तेव्हा मोहनरावांनी विचारले होते, घरातून पळून आला आहेस का? राजीवने होकारार्थी मान हलवली होती. तेव्हा मोहनरावांनी समजावून सांगितले होते, बाळा, घरी परत जा. आई वडिलांच्या बोलण्याचे कधीही वाईट वाटून घेऊ नये. त्यांच्या ओरडण्यात सुद्धा एक प्रकारचे प्रेम लपलेले असते. तेव्हा तो रडतच म्हणाला, काका, माझे आई बाबा नाही आहेत. मी लहान असतानाच ते देवाघरी गेले. मी माझ्या मामा मामीकडे राहतो. पण तिथे सुद्धा एखाद्या जनावरासारखे माझे जीवन झाले आहे. ते माझं शिक्षण थांबवून कामधंदा लावण्याच्या विचारात आहेत. त्यांच्याकडे खूप पैसे आहेत. तरी सुद्धा त्यांना माझी कमाई हवी आहे. पण मला शिकायचं आहे. त्यावर पुन्हा एकदा मोहनराव त्याला समजावतात, कसेही असले तरी ते तुझे आहेत. तू त्यांच्याकडे परत जा. तू 18 वर्षाचा आहेस. तू असाच एकटा फिरत राहिलास तर हे जग तुला भिकारी बनवेल. त्यावेळी राजीव मोहनरावांच्या पायावर डोके ठेवून म्हणाला होता, काका, प्लीज मला राहण्यासाठी छत द्या. बाकी काहीतरी कामधंदा करून मी माझं शिक्षण घेईल. मला शिकून खूप मोठा माणूस व्हायचा आहे. तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता मोहनराव म्हणाले होते, ठीक आहे, तू माझ्यासोबत राहा. मी ते शहरामध्ये एका भाड्याच्या रूममध्ये एकटाच राहतो. माझी बायको आणि मुले दूर गावी राहतात. राजीवसाठी आता मोहनराव देव बनले होते. एका अनोळखी आणि मजबूर मुलाला त्यांनी राहण्यासाठी छत दिले होते. मग पुढील 3 वर्ष तो मोहनरावांसोबतच त्यांच्या रूममध्ये राहिला होता. आजूबाजूच्या मुलांचे ट्युशन घेऊन राजीव त्यावेळी थोडेफार पैसे कमावत होता. पण तेवढे पैसे त्याच्या शिक्षण आणि खाण्यासाठी पुरेसे नव्हते. तरी सुद्धा मोहनरावांनी त्याला आपल्यासोबत ठेवले होते. तिथेच राहून राजीवने ग्रॅज्युएशन पूर्ण केले. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर IAS ची तयारी करण्यासाठी राजीव दिल्लीला निघून गेला. त्याला दिल्लीला सुद्धा मोहनरावांनीच पाठवले होते. कारण त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करता यावे. मोहनरावांना या 3 वर्षामध्ये राजीवविषयी एक वेगळाच आपलेपणा निर्माण झाला होता. राजीव दिल्लीला जात असताना मोहनरावांनी त्याला एका ओळखीच्या माणसाचा पत्ता दिला होता आणि म्हणाले होते, माणूस तिथे तुला कोणते तरी पार्ट टाइम काम देईल. ते काम करत तू तुझं शिक्षण चालू ठेव. तरी सुद्धा तुला कोणत्या गोष्टीची अडचण आली तर तू मला सांग आणि तुला पैसे हवे असतील तरीही माझ्याकडे पैशांची मागणी कर. एक गोष्ट लक्षात ठेव, आता तुला मोठा माणूस बनूनच परत यायचं आहे. मग 6 वर्षाच्या भरपूर मेहनतीने राजीवने चांगले रँकिंग मिळून IAS पास झाला होता. त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो स्वर्ग आणि पृथ्वी पलीकडे गेला होता. कारण त्याचे या जगात कोणीही नव्हते. पण मोहनरावांमध्ये त्याला आपल्या बाबांची झलक दिसत होती. त्यानंतर काही महिने ट्रेनिंगमध्ये निघून गेले. मग त्याच्या आवडीच्या ठिकाणी नियुक्ती झाल्यानंतर काही महिने असेच निघून गेले होते. साहेब, चहा. चहावाल्याच्या आवाजाने राजीवची तंद्री भंग झाली. तो आपल्या विचारातून बाहेर आला. त्याने चहाचा कप हातात घेतला आणि चहा पिऊ लागला. आजूबाजूचे दुकानवाले पहिल्यांदाच एका कलेक्टर साहेबांना कोणत्या तरी चहाच्या टपरीवर चहा पिताना पाहत होते.
चहा पिऊन झाल्यानंतर राजीवने आपली सरकारी गाडी परत पाठवून दिली आणि दुसरी भाड्याची गाडी घेऊन एकटाच मोहनरावांच्या गावाकडे जाण्यासाठी निघाला. गाडीच्या सीटवर डोळे बंद करून बसलेल्या राजीवला ते दिवस आठवू लागले, जेव्हा 7 वर्षापूर्वी तो दिल्लीला जाण्यासाठी निघाला होता. तेव्हा त्याला जाणवले होते की त्या दिवशी मोहनराव खूपच उदास होते. ते त्याला ट्रेनमध्ये बसवण्यासाठी आले होते. रस्त्यामध्ये ते त्याला म्हणाले होते, "राजीव बाळा, तू स्वतःला कधीच एकटा समजू नकोस. तुला माहित आहे ना, माझा कोणीही मुलगा नाही. त्यामुळे तू असे समज की तू माझा मुलगा आहेस आणि घरी तुझी आई सुद्धा आहे. तिला तुझ्याविषयी सर्व काही माहित आहे. तुला पाहण्यासाठी ती तुझी वाट पाहत आहे. तुझ्या 2 बहिणी सुद्धा आहेत, रीना आणि सीमा. सीमा आता 15 वर्षाची झाली आहे, तर रीना 13 वर्षाची झाली आहे. दोघीही रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधण्यासाठी तुझी वाट पाहतात. पण तू एक आहेस, जो माझ्यासोबत गावी येत नाहीस. पण गावी सर्वजण तुझी वाट पाहतात." उत्तरादाखल राजीव त्यावेळी एवढाच म्हणाला होता, "काका, मी तुम्हाला शब्द देतो, मी यशस्वी होऊनच परत येईल. तेव्हा आईला भेटेन आणि माझ्या बहिणींकडून राखी बांधून घेईन. त्यांना सांगा, मी एक दिवस नक्की येईन." एवढं बोलून तो ट्रेनमध्ये बसला होता. जेव्हा ट्रेन चालू झाली तेव्हा मोहनराव एकीचा आधार घेत धावत पुढे आले आणि म्हणाले, "बाळा, तुझ्या बॅगेमध्ये जेवणाचा डब्बा भरला आहे. भूक लागेल तेव्हा खाऊन घे." या सर्व गोष्टी आठवून राजूच्या डोळ्यात अश्रू आले. ते आपली किती काळजी घेत होते आणि मी त्यांना एकदाही पत्र लिहिले नाही किंवा फोन सुद्धा केला नाही. किती स्वार्थी झालो होतो मी. मोठा माणूस बनण्यासाठी मी आंधळा झालो होतो. तो मोहनरावांच्या भाऊच्या घरी कधी आला नव्हता. परंतु त्याला मोहनरावांच्या गावाचे नाव चांगल्या प्रकारे माहित होते. गावात पोहोचल्यानंतर तो लोकांना विचारत विचारत मोहनरावांच्या घरी पोहोचला. त्याने पाहिले की घरामध्ये 2 जुन्या खोल्या होत्या. जनावरांसाठी एक शेड बनवलेली होती. तो गाडीतून उतरून सरळ आतमध्ये गेला. संध्याकाळची वेळ होती. मोहनरावांची बायको गाईचे दूध काढत होती. त्यांची मोठी मुलगी भांडी घासत होती, तर दुसरी मुलगी अंगणामध्ये खाटेवर कोणती तरी भाजी साफ करत होती. त्याला गाडीतून उतरून आतमध्ये येताना पाहिल्याबरोबर दोन्ही मुलींनी आपले काम सोडले आणि उभ्या राहून त्याच्याकडे पाहू लागल्या. तो काहीही न बोलता अंगणात असलेल्या खाटेवर जाऊन बसला आणि म्हणाला, "मोहन काका कुठे आहेत?" सीमा म्हणाली, "बाबांना जाऊन 4 वर्ष जास्त झाली." एवढे ऐकल्याबरोबर राजीवला खूप मोठा धक्का बसला. त्याच्या हृदयात जणू काही एक दुःखाचा गोळा आला. त्याचा गळा भरून आला. तोंडातून आवाज निघत नव्हता. ज्याची भीती होती तेच झाले होते. तो मोठा माणूस बनल्यानंतर सर्वात जास्त आनंद होणार होता तो माणूस या जगातून निघून गेला होता. तेवढ्यातच मोहनरावांची छोटी मुलगी रीमा धावतच रूममध्ये गेली. ती परत आली तेव्हा तिच्या हातामध्ये एक फोटो होता. त्या फोटोमध्ये राजीव आणि मोहनराव दोघे सोबत उभे होते. ती कधी फोटोकडे पाहत होती तर कधी राजीवकडे पाहत होती. मग जोरात ओरडली, "राजीव दादा!" सीमा सुद्धा तिच्या हातातील फोटो स्वतःकडे घेत पाहू लागली. मग ती सुद्धा जोरात ओरडली, "आई बघ, राजीव दादा आला आहे." राजूने स्वतःसाठी दादा हे शब्द ऐकले तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तो लगेचच उभा राहिला आणि आपले दोन्ही हात पसरून आपल्या दोन्ही बहिणींना जणू काही इशारा करत होता. तेवढ्यातच त्याच्या दोन्ही बहिणी येऊन दोघींनीही राजीवला मिठी मारली. तो त्यांच्यासाठी एक अनोळखी होता, पण त्यांच्यातील नाते भावा बहिणीचे होते. जगातील सर्वात पवित्र नाते. तो जगामध्ये एकटा होता आणि बहिणींना भावाची कमी होती. म्हणूनच दोघींनी लगेचच आपल्या भावाला मिठी मारली. तेवढ्यातच मोहनरावांची बायको सुद्धा हातातील काम बाजूला ठेवून तिथे आली. मोहनरावांची बायको समोर येताच त्याने लगेचच आपल्या आईच्या पायांना हात लावून नमस्कार केला. तेव्हा आईने लगेचच अश्रू भरल्या डोळ्यांनी त्याला मिठी मारली आणि म्हणाली, "यायला खूप उशीर केलास बाळा. सीमाचे बाबा तुझी खूप आठवण काढत होते. शेवटच्या क्षणापर्यंत तुझी आठवण काढत होते." तेव्हा राजीव तडफडतच म्हणाला, "आई, त्यांना काय झाले होते?" आई म्हणाली, "5 वर्षापूर्वी जेव्हा ते शहर सोडून इकडे आले होते, माहित नाही तेव्हा त्यांना कोणता आजार झाला होता. सुकून एकदम हाडाचा सांगाडा राहिला होता. एवढी वाईट अवस्था त्यांची झाली होती. काही खाल्लेले सुद्धा पचत नव्हते त्यांना. इथे आल्यानंतर 1 वर्ष इकडे तिकडे जाऊन खूप औषधं घेतली, परंतु काहीच फायदा झाला नाही. शेवटी एक दिवस ते आम्हा सर्वांना सोडून गेले." आई म्हणाली, "ते गेल्यानंतर आम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. सीमाचे दोन्ही काका आमच्या मागे लागले आहेत. ते म्हणत आहेत की हे घर आणि शेत आमच्या नावावर करा, नाही तर तुझ्या मुलींचे लग्न होऊ देणार नाही. मागच्या 1 महिन्यापासून तर त्यांनी नाकात दम आणून ठेवला आहे बाळा. रोज धमक्या देत असतात. ते म्हणतात की तुझ्या मुलींचे लग्न झाल्यानंतर शेवटी ही जमीन आमचीच होणार आहे. मग आत्ताच्या आत्ता ही जमीन तू आमच्या नावावर कर." तेव्हा राजीव म्हणाला, "आई, मी आता आलो आहे ना, सर्व काही ठीक होईल."
तेव्हा ती भरलेल्या गळ्याने पुन्हा म्हणाली, बाळा, यायला खूप उशीर केलास. तेव्हा राजीव रडतच म्हणाला, मोठा माणूस बनण्याच्या चक्करमध्ये फसून गेलो होतो आई. तेव्हा ती त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत त्याचे लाड करत म्हणाली, बाळा, मोठा माणूस झालास की नाही? तो म्हणाला, हो, बनलो आहे आई. आईने आपुलकीने विचारले, किती मोठा? ठाणेदार एवढा मोठा का? मग ती पुन्हा म्हणाली, तहसीलदार एवढा मोठा का? राजीव म्हणाला, त्याहून मोठा. मोठा? असे ती हसतच म्हणाली. तेव्हा राजीव म्हणाला, त्यापेक्षा मोठा म्हणजे मी कलेक्टर बनलो आहे आई. तेवढ्यातच सीमा म्हणाली, आई, दादा जिल्ह्यातील सर्वात मोठा अधिकारी बनला आहे. तेव्हा आई म्हणाली, अच्छा, मग तुम्ही लोक थांबा, मी लगेच येते. असं म्हणत ती घराच्या एका बाजूला गेली आणि आपल्या जावेच्या घराकडे पाहत मोठ्या आवाजात म्हणाली, ऐकलंस का विमले, मोने, ऐका, आता मी एकटी नाही. माझा मुलगा आला आहे. तुझा नातेवाईक ठाणेदार आहे ना? माझा मुलगा कलेक्टर आहे. आता माझ्या जमिनीकडे थोडे सुद्धा वाईट नजरेने पाहिलेत ना, तर तुमची काही खैर नाही. तिच्या जावा तर तशाही भिंतीआड उभ्या राहून सर्व काही ऐकत होत्या. जेव्हा सीमाची आई असे म्हणाली, तेव्हा त्या दोघीही घाबरून गेल्या. राजीवला आतापर्यंत जो पगार मिळाला होता तो सर्व पगार त्याने आईच्या पायाजवळ ठेवला. त्यानंतर तो तिथून निघून गेला. पण प्रत्येक रविवारी तो आपल्या घरी येत होता. त्याने त्याचे सर्व कर्तव्य पार पाडले, जो एक मुलगा पार पडतो. त्याने आपल्या दोन्ही बहिणींची लग्न मोठ्या धूमधडाक्यात करून दिली. मग तो आपल्या आईला स्वतःसोबत घेऊन गेला. आता आईसोबत राहायला आल्याबरोबर मायलेक मिळून त्याच्यासाठी एखादी सुंदर मुलगी शोधत आहेत. मित्रांनो, या कथेमधून एवढे स्पष्ट होते की कधी कधी रक्ताच्या नात्यापलीकडे हृदयाने जोडलेली नाती जास्त जवळची आणि आपलीशी वाटतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि कथेविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.